आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे आण्हे गाव आणि या आण्हे गावातील हे कडव परिवार, कडव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अंजना हरिभाऊ कडव आईसाहेबांना शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पाश्चात नीताताई असतील, गीताताई असतील, त्याचप्रमाणे आईसाहेबांचे पुतणे असतील, दीर असतील, आमचे बाबा या ठिकाणी आहेत, अर्थात आईसाहेबांचे पती हरिभाऊ कडव बाबा, त्याचप्रमाणे संपूर्ण हा कडव परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। घराला घरपण देण्याचं काम केलं, नवे नवे घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं, मुलींवर संस्कार केले, या कुटुंबाला आधार दिला आणि या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना वयाच्या 72व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। आईसाहेबांचं देहावसन झालं। आपल्या या जीवनाचं आयुष्यरूपी वस्त्र विणत असतानाच भगवंताने कशा प्रकारे ते वस्त्र विणलेलं आहे याचं मार्गदर्शन करत असताना किंवा त्याची माहिती देत असताना सुभाषितकर म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे। प्रत्येकाचं जीवन असंच आहे मौली, फक्त तो सुखी आहे हा आपला भ्रम आहे। प्रत्येकाला असं वाटतंय तो सुखी आहे, जे वाटतंय ना आपल्याला तो सुखी आहे हा आपला भ्रम आहे, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे। जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे। आणि म्हणून आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्ष आले असतील, अनेक प्रकारचं दुःख आलं असेल, अनेक प्रकारचे संकट आले असतील, मेहनत केली, काबाड कष्ट केले, आलेल्या समयाला सामोरे गेल्या। किती काबाड कष्ट करावेत, किती मेहनत करावी, घरातलं पाहावं, आले गेल्याचं पाहावं, जे काय असेल ते त्यांची सेवा करावी, शेतीचं काम करावं, त्यातही या ठिकाणी एक व्यवसाय ह्या दोन्ही उभयतांचा होता, वडापावचा व्यवसाय होता आहे। त्या ठिकाणी मेहनत करायची, काबाड कष्ट करायचे आणि 4 पैसे येतील त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा। बोलता बोलता आता बाबा बोलले की जे काही आता शेवटी एक 6-7 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या, दवाखान्यामध्ये ऍडमिट होत्या, तेवढंच त्यांचं काही आराम असेल किंवा विश्रांती असेल, त्याच्या व्यतिरिक्त कधी थांबलेल्या अशा पाहायला मिळाल्याच नाही, कधी अशा शांत बसलेल्या असं पाहायला मिळालंच नाही। असो, आईसाहेबांना आजार जडल्यानंतर या परिवाराने सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न केले। मग बाबा असतील, मुली असतील, पुतणे असतील, आईसाहेबांचे दीर असतील, संपूर्ण कडव परिवार असेल, आप्तेष्ट असतील, आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आईसाहेबांना बरं वाटावं, आईसाहेबांना व्यवस्थित वाटावं आणि सुखरूप आईसाहेब आपल्या घरी याव्यात, यासाठी मनापासून अगदी सर्वतोपरी आपण ह्या कडव परिवाराने प्रयत्न केलेत। पण 2 शस्त्रक्रिया होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या प्रयत्नाला अपयश आलं। असो, दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। शेवटी आपल्या हातात एवढंच असते, असं काही झालं की एवढं बोलून मोकळे होतो आपण, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही। आणि म्हणून
अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जीवन जगले. आपल्या आयुष्यामध्ये कर्म कार्य करत असताना भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. जेवढं काही चांगलं जगता येईल, वागता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न आईसाहेबांनी केला. आणि मी सुरुवातीलाच म्हणालो, घराला घरपण देण्याचं काम केलं आईसाहेबांनी. नवे नवे घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. मला तरी वाटतं बैठकीच्या माध्यमातून त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत होत्या. उपासना करायच्या, देवाचं नामस्मरण करायच्या, ग्रंथ वाचन करायच्या. तुमच्या घरात जर रोज ग्रंथ वाचन होत असेल, देवाचं नामस्मरण होत असेल, धर्म आचरण जर होत असेल, नीतीने वागत असाल, नीतीने जगत असाल, तर मी म्हणेन मंदिरामध्ये याच्या व्यतिरिक्त काही केलं जात नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो, घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगला त्याला खूप महत्व आहे बरं का. आपलं जीवन कशा प्रकारे जगावं, त्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण राहावं, हे सगळं आपल्या हातात दिलेलं आहे भगवंताने. आपण कसं वागावं, कसं जगावं, हे सगळं आपल्या हातात दिलंय मौली बरं का. आणि त्या जगण्या वागण्यावरच आमचा परमार्थ अवलंबून आहे, आमची भक्ती अवलंबून आहे, आमची देवपूजा अवलंबून आहे बरं का. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आमच्याकडून घडलेलं पुण्य कार्य, कधीतरी एखादा भुकेला माणूस आला, त्याला जेवण देणं, त्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, गरजवंताला मदत करणं, समाजामध्ये कार्य करत असताना ज्या ठिकाणी आमची गरज आहे त्या ठिकाणी समाजसेवा करणं, जे काही सेवा करता येईल ती. तुकोबांनी यालाच देवपूजा म्हटलेलं आहे, तुकोबांनी यालाच भक्ती म्हटलेलं आहे, तुकोबांनी यालाच परमार्थ म्हटलेलं आहे. आणि तो परमार्थ करण्याचं काम, ती भक्ती करण्याचं काम आईसाहेबांनी या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना केलं बरं का. आयुष्य भगवंतांनी दिलेलं आहे. हे आयुष्य किती किमती आहे जरा एकांतात बसा आणि आपल्या मनाला विचारा. एक एक मिनिट सुद्धा माणसाचा किती किमती आहे, किती महत्वाचा आहे बरं का. फक्त आमचं काय झालंय माहितीये का मौली, भगवंताने दिलंय ना, ते जसं दिलंय तसं आम्ही त्याचा वापर करून घेतो. जसे दिवस येतील तसा जगतो, वागतो. एक दिवस मृत्यू आला की ह्या जगाचा निरोप घेतो. भूक आम्हालाही लागते, प्राण्या पक्ष्यांनाही लागते. तहान आम्हाला लागते, प्राण्या पक्ष्यांनाही लागते मौली. सुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून, त्यांनाही आलस निद्रा आहे, त्यांनाही उत्पत्ती करतात तेही बरं का. आम्ही उत्पत्ती करतो. पण एवढंच कार्य करून जर या जगाचा निरोप आम्ही घेत असू, तर मग त्या प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? काय फरक त्यांच्यात आणि आमच्यात? हा नरदेह जो आम्हाला भगवंताने दिलेला आहे ना, तो एक उद्देशाने निर्माण केलेला आहे, एक हेतू आहे. काहीतरी आम्हाला साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे हे मार्गदर्शन आम्हाला संत करत असतात. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये सगळ्या संघांपैकी सत्संग महत्वाचा आहे. सगळ्या संघांपैकी संतांचा संघ महत्वाचा आहे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये. मौली, जेथपासून आपण हिंडते फिरते झालो तेथपासून कितीतरी लोकांचा संघ आपल्याला होतो, कितीतरी माणसं आपल्याला भेटतात आपल्या आयुष्यामध्ये. काही चांगले सांगणारे असतात तर काही वाईटही सांगणारे असतात. काही आपला हिताचा मार्गदर्शन करणारे असतात तर काही बरं का आपलं जीवन उद्ध्वस्त होईल अशा प्रकारे ही मार्गदर्शन करणारे असतात. आम्हाला प्रकाश आवडावा की अंधार आवडावा हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्हाला ज्ञान आवडावं की अज्ञान आवडावं हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आम्हाला चांगले विचार आवडावेत की वाईट विचार आवडावेत हे आमच्यावर अवलंबून आहे. परिणाम काय आहे? चांगली कर्म जर घडली तर पुण्य घडणार आहे आणि पुण्याचं फल ते सुख म्हटलेलं आहे. वाईट कर्म जर घडली तर त्याला पाप म्हटलेलं आहे आणि पापाचं फल ते दुःख म्हटलेलं आहे. तुम्ही चांगली कर्म करावा, वाईट कर्म करा, जे कराल
त्याची परतफेड तुम्हाला त्या पद्धतीने होत असते, ते तुम्हाला प्राप्त होत असते, आपल्याला प्राप्त होत असते. आम्हाला सत्संगाची गरज काय बरं, आम्हाला संतांच्या संगतीची गरज काय आहे, काय करावं हे कळलं पाहिजे. साधं उदाहरण आहे, एखादं वाहन जर आम्ही घेतलं, मला तरी वाटतंय ते वाहन घेण्याच्या आधी पहिले त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेत असतो. काय गाडी घ्यायची आहे ना, गाडी घेण्याच्या आधी आम्ही जवळजवळ चालवायला शिकत असतो. कुठेतरी ड्रायव्हिंग स्कूल असेल किंवा जिथे जमेल तिथे आपण ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतो, बरं का. एखादं उपकरण जर आम्हाला आमच्या घरामध्ये आणायचं आहे तर पहिले ते कसं वापरायचं, कसं हाताळायचं, त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेत असतो. मौली प्रत्येक गोष्ट, संसार करायचं ज्ञान पाहिजे, प्रपंच करायचं ज्ञान पाहिजे, व्यापार व्यवसाय करायचं ज्ञान पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय ना त्या ठिकाणी सर्वप्रथम इंटरव्ह्यू, तुमची मुलाखत घेतली जाते, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं किती ज्ञान आहे हे तपासलं जाते. दुर्दैव एवढंच आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेत असतो, प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो, ती कशी हाताळायची, ती कशा पद्धतीने वापरायची. मरेपर्यंत तसा विचार या देहाविषयी करत नाही, हे दुर्दैव आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हा नरदेह आम्हाला का दिलेला आहे, कशा पद्धतीने हाताळायचा आहे, काय केलं पाहिजे, आम्हाला काय साध्य करायचं आहे, बरे का. बोधले महाराज आम्हाला मार्गदर्शन करत असताना छान मार्गदर्शन करतात बघा. तिथे आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीस माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत से पापा. बर का. निवांत बसा आणि मनाला विचारा आपण कुठून आलेलो आहोत, आपण कुठून आलेलो आहोत. नका नका आता काय, आम्ही कुठून आलेलो आहोत याचा विचार केला पाहिजे. आता तसं जर तुम्ही मला विचारलं महाराज कुठून आलात, मी माझ्या गावाचं नाव सांगणार, उशीद मधून. नाही का, उशीदशी आलोय मी, बरं का. पण तिथे कुठून आलात, आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, अन्नातून. मूळ काय आहे, मूळ परब्रह्म. काय आपले देह वेगळे आहेत माऊली, शरीराने आम्ही सगळे वेगळे आहोत, आमचे विचार वेगळे आहेत, आमची कर्म वेगळे आहेत, आमचं जगणं वागण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. पण आम्हाला सांभाळणारा देव एक आहे, आम्हाला जन्माला घालणारा देव एक आहे, उत्पत्ती करणारा आम्हालाच नाही संपूर्ण जगाची उत्पत्ती करणारा देव एक आहे. आलासी कोठोणी तुकोबायाची स्पष्ट ओळख करून देत आहेत, आम्ही वैकुंठीचे वासी. काय कारणास्तव आलो बरं, आम्ही कशासाठी आलोय. अहो साधं उदाहरण आहे, एखादा पाहुणा जरी आमच्या घरी आला तरी एकदा काय त्याचा पाहुणचार झाला, पाहुणचार झाल्यावरच विचारायचंय बरं का. नाहीतर आल्याबरोबर जर विचारला, काही माणसाला सवय कसा चुकलात, कसा चुकलात बोलल्यानंतर तो अजून घरात पण आला नाही, त्याला बघितल्याबरोबर तुम्ही बाहेरच्या बाहेर जर विचारलं कसं काय चुकला रे तू, त्याला ऐकल्याबरोबर असं वाटतंय काही चुकी केली की काय मी. येऊ द्यात, बसू द्यात, या बसा, पाणी द्या, चहा पाणी करा त्याला, आणि मग हळूच विचारा, दादा कसं येणं झालं तुमचं, काही काम आहे का. बरं वाटलं का जरा हे ऐकून, कसं चुकलात पेक्षा हे ऐकून बरं वाटलं असेल ना. साधा पाहुणा जरी आमच्या घरी आला तरी त्याला आम्ही चहा पाणी झाल्यानंतर, पाहुणचार झाल्यानंतर विचारतो, दादा का आलास, कशासाठी आलास. हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला कधी विचारलाय का. हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला कधी विचारलाय, का आलास, कशासाठी आलास. काय
आता येईल ना, गोपाळ का आला? गोपाळ का आला? भगवंताला काय यावं लागलं? भगवंत काय येत आहेत? किन निमित्त? ते आम्हाला माहिती आहे, त्याचा अभ्यास आम्ही करतोय, ते आम्ही प्रवचनातून कीर्तनातून ऐकत असतो नेहमी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येकाला या ठिकाणी येण्याचा काही ना काही उद्देश आहे. भगवंत स्वतः म्हणतात, मी कशासाठी येतोय? कर्म करण्यासाठी येतोय. मलाही या ठिकाणी येऊन कर्म करावीच लागतात. स्वतः देव म्हणतायत, वाचा गीता, गीतेचा अभ्यास करा, मग कळेल. भगवंत स्वतः म्हणतायत, अरे कर्म मला चुकली नाहीत दादा, कर्म मला करावी लागतात. जसा आपला घरातला संसार आहे की नाही, भांडी कुंडी ह्याव त्याव काय असेल त्या सोपा टोपली, हा संसार आहे ना आपला. तशी संपूर्ण सृष्टी म्हणजे देवाचा संसार आहे. त्यालाही तो करावा लागतो ना, त्यालाही तो मांडावा लागतो ना. जिथल्या तिथे सगळं करावं लागतंय ना देवाला सुद्धा. भगवंत म्हणतात, मलाही कर्म करावी लागतात. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. भगवंताचं येणं कशासाठी आहे? धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण, ही मुख्य कारण आहेत भगवंताची. काय? अनंत अवतार घेसी भक्ता कारणी. तुकोबा म्हणताय, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. अंब ऋषीसाठी जन्म सुशी येले, दुष्ट निंदिलेले किती एक. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला या ठिकाणी अनेक अवतारांमध्ये यावं लागलंय, अनेक अवतारांमध्ये कार्य करावं लागलंय. संतांचंही येणं आहे, संतांनाही यावं लागलेलं आहे. कशासाठी? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारी. जगाचं कल्याण करण्याकरता संतांना यावं लागतंय. मोहनी, जगाचं कल्याण करण्याकरता, तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता संतांना यावं लागतंय. तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता संतांना यावं लागतंय. तुम्हा आम्हाला हिताचा उपदेश करण्यासाठी संतांना यावं लागतंय. देवाचं येणं आहे, संतांचं येणं आहे, कार्य करणंच आहे. कर्तव्य जे काय आहे, कर्म जी काही आहे ती करणंच करणं आहे. देवाचं कार्य पूर्ण झालं की तो अवतार देवाचा संपुष्टात येतो. देव येतही नाही आणि जातही नाही, नाहीतर धसमा कराल. देवाचं कार्य झालं ना, जे कार्यास्तव आलेले आहेत, ज्या कार्यानिमित्त भगवंत आलेले आहेत, ते कार्य झालं की तो अवतार संपुष्टात येतो भगवंताचा. तसं संतांचं कार्य झालं काय? मार्गदर्शन जे काही करायचं, समाज प्रबोधन जे काही करायचं, समाज कार्य जे काही करायचं, जनजागृती जी काही करायची, अज्ञान नष्ट करून त्या ठिकाणी ज्ञान प्रकाश द्यायचा, संतांचं कार्य झालं की थांबणे नाही, थांबणे नाही. काय? आता कितीही आयुष्य मिळालं तरी मरावसं वाटत नाही, हे आम्ही. किती आयुष्य मिळू द्या, कितीही मरावसं वाटत नाही. बरं, आयुष्याची जर आम्ही विचार केला, सगळ्या आयुष्याचा जर हिशोब आम्ही काढला, काय केलंय बरं आयुष्यामध्ये? किती लावले बरं? काय म्हणतात त्याला, दिवे का काय? आम्ही जर आमच्या आयुष्याचा हिशोब केला, देवाने केलेलं कार्य, संतांनी केलेलं कार्य, यापैकी आम्ही काय करतो बरं आमच्या आयुष्यामध्ये? बरं, देवाचं येणं जे आहे ना, त्याला काय म्हटलेलं आहे माहितीये का? दुसऱ्याच्या अधीन आहे, पर इच्छा म्हटलेलं आहे देवाचं येणं. आलं का लक्षात?
परइच्छा म्हणजे भक्ताने हाक मारावी आणि देवाने यावं. अनंत अवतार घेसी भक्ता कारणी, तये द्रौपदी कारणे लागवे गे, त्वरे धाव तू सर्व सांडोनी मागे. यावं लागलं भगवंताला हाक मारल्यानंतर द्रौपदीने. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला नृसिंह अवतार. गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. यावं लागलेलं आहे भगवंताला. भक्ताने हाक मारली की देवाला यावं लागतंय. काय म्हटलेलं आहे? परीच्छा, परीच्छा. आजही आम्ही देवाला हाक मारली ना, देवाला यावंच लागतंय. फक्त आलेल्या देवाची ओळख आम्हाला नसते, हे दुर्भाग्य आहे. आम्ही कल्पना काय करतो, जर मी श्रीराम प्रभूंचं स्मरण करतो तर श्रीराम प्रभूंनी त्याच वेशामध्ये यायला हवं. पाठीवर भाता बाणांचा, हातामध्ये धनुष्यबाण, वरती तो रत्नजरीत असा टोप, काय त्या अवतारामध्ये, आणि त्यांचा रंग वगैरे त्याप्रमाणे अशा पद्धतीने यायला पाहिजे. मग आम्ही जे बोलतो, देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, हे काय फक्त बोलण्यापुरतच का? कधीतरी आम्हाला गरज असेल त्यावेळेला भगवंत एखाद्या लहान मुखातून, एखाद्या लहान बाळाच्या मुखातून बोलत असतात, घरातल्या महिलेच्या मुखातून बोलत असतात, आई वडिलांच्या मुखातून बोलत असतात, एखाद्या मित्राच्या मुखातून भगवंत आम्हाला जाणीव करून देत असतात चांगल्या विचारांची. आम्हाला दर्शन घडत नाही, आम्ही त्या पद्धतीने त्याचा विचार करत नाही. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे बरं का. हाक मारल्यानंतर आजही भगवंत येत असतात, आम्हाला आमच्यावर कृपा करत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात. फक्त आम्हाला त्याची जाणीव पाहिजे, आम्हाला ओळख पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे बरं का. परीच्छा म्हटलेलं आहे भगवंताचं येणं. संतांचं येणं स्वइच्छा, स्वतः यायचं. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. स्वइच्छा आलं, मार्गदर्शन झालं, ज्ञानेश्वरीची रचना झाली, भावार्थ दीपिका, हरिपाठाची रचना झाली, अमृतानुभव चांगदेव 65 रचना झाली, देवकार्य झालं, धर्मकार्य झालं, प्रबोधन झालं. थांबणे नाही. काय सगळं झाल्यानंतर पण एवढं सगळं कार्य करूनही माऊली स्वतःसाठी देवाकडे काही मागितलं नाही. आमचं कसं असतंय, आमचं करणं एकपट आणि मागणं दुप्पट का 10 पट. काय करतोय आपण? देवपूजा, धर्मकार्य, देवकार्य करत असताना काय करतोय बरं? आपल्या मनाला विचारा. जे देवाने आम्हाला दिलंय ना, तेच देवाला अर्पण करतोय, पण आम्ही मध्ये भाव खात असतोय. मध्ये भाव खाणारे आम्ही देवाला अमुक अर्पण केलं, आम्ही देवाला तमुक अर्पण केलं. दिलंय कोणी? देवाने. दिलं कोणाला? देवाला. ठीक आहे, सद्भावाने दिलं असेल, विश्वासाने श्रद्धेने जर त्या ठिकाणी दिलं असेल, निष्ठाभाव जर चांगला असेल, तर भगवंत तेही स्वीकारतात, तेही स्वीकारतात. पण आमचं मागणं किती असतंय बरं? काय काय मागणं असतंय बरं? इथे जो कालावधी मिळाला, त्या कालावधीमध्ये 21-22 वर्षामध्ये माऊलींनी धर्मकार्य केलं, देवकार्य केलं, समाजकार्य केलं. शेवटी ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागावंसं वाटलं, तेव्हा सुद्धा स्वतःसाठी काही मागितलं नाही माऊलींनी. विश्वात्मक देवाकडे विश्वासासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. विश्वात्मक देवाकडे विश्वासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान आहे.
म्हणजे पसायदान मौली. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं 1608 ते 1650, कार्यकाळ 42 वर्ष प्रबोधनाचं कार्य केलं, अज्ञान समूळ नष्ट करण्याचं कार्य केलं, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्याचं कार्य केलं, समाजामध्ये प्रबोधन करण्याचं, जनजागृतीचं कार्य केलं. कार्य झाल्यानंतर थांबणे नाही. काय स्वइच्छा आलेही स्वतःच्या इच्छेने आणि जाणंही स्वतःच्या इच्छेने. ऐका, संत देहाने जरी गेले असं म्हणावं तरी विचाराने, कर्माने आणि वाङ्मयाच्या रूपाने आमच्या घरातही आहेत आणि आमच्या हृदयातही आहेत. याची प्रचिती आम्हाला आली पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. देह जाणार ना देह जाईल, जाईल यासी काळवा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे, जाणार आहे, पण देहाने केलेली कर्म ही शाश्वत राहिली पाहिजे, चिरकाल टिकली पाहिजे. जरी देहाने गेलो तरी विचाराने शिल्लक राहता आलं पाहिजे, कर्माने शिल्लक राहता आलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपाने उरता आलं पाहिजे, कीर्ती रूपाने उरता आलं पाहिजे. बघा, हा देवाचं येणं आहे परीइच्छा, भक्ताने हाक मारावी आणि देवाने यावं. संतांचं येणं आहे स्वइच्छा, जगाचा कल्याण करण्याकरिता संतांनी यावं. एकदा कार्य झालं की मग स्वइच्छेने जावं. बरं का, स्वइच्छेने जावं. आता जरा आपण आपल्याकडे यायचं का? आपलं येणं कसं आहे, आपलं जाणं कसं आहे, जरा आपला विचार करायचा का आपण? माणसाचं येणं कसं आहे बरं, आणि माणसाचं जाणं कसं आहे? छान मार्गदर्शन करतात एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील पहिल्या अभंगात. वासने संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काय आमचं येणं कसं झालंय? वासनेच्या संगे येणं झालेलं आहे. वासनेच्या संगे आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो पावली. आयुष्यभर जर वासनाच धरून राहिलात आणि त्याच वासनेने जर शेवट झाला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम उपजेते नासे नासे ते पुनरपि दिसे हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पुन्हा येणं जाणं राहील. ज्या वासनेच्या संगे जन्म घेतलेला आहे तीच वासना धरून जर आम्ही कार्य केलं आणि आमचा शेवटही जर त्याच वासनेने झाला माऊली, तर आम्हाला कोणीही सोडवू शकत नाही, कोणीही सोडवू शकत नाही. मग आम्हाला काय करायचं आहे? आमच्या आयुष्यामध्ये त्या वासनेमध्ये परिवर्तन करायचं आहे. कसं परिवर्तन करायचं आहे? तर नाथ महाराज म्हणतायत तिची झाली अंगे हरिरूप. तीच वासना हरिरूप झाली पाहिजे, तीच वासना हरिरूप झाली पाहिजे. बरं का, आमचं येणं ही जर वासने संगे असेल आणि जाणं ही जर वासने संगे असेल तर माऊली आम्हाला कोणीही मुक्ती देऊ शकत नाही, मोक्ष देऊ शकत नाही, सोडवू शकत नाही, मोकळा करू शकत नाही. आम्हाला जर ह्या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून जर मोकळं व्हायचं असेल, संसार रूपी भवसागर तरुण जर पैल पार जायचं असेल तर त्यासाठी आम्ही पहिला विचार केला पाहिजे, आलासी कोठोनी. कुठून आलास? बरं का, मी कोण आहे? कोहम. जन्माला आल्याबरोबर पहिला प्रश्न पडला ना, रडलो ना आपण. रडता रडता काय म्हणालो आपण? केव्हा केव्हा नाही, कोहम कोहम कोहम. मी कोण आहे? स्वतःलाच विसरून गेलो आपण, स्वतःलाच विसरून गेलो. आम्हाला आयुष्यभर त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, मी कोण आहे? तू कोण, कोणाचा कोठवणी आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. मी कोण आहे? आम्ही देव पाहण्यासाठी जेवढा टहास करतो, आम्ही देव पाहण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, आम्ही देव पाहण्यासाठी जेवढी धावपळ करतो, तेवढे प्रयत्न, तेवढा अट्टहास, तेवढी धावपळ जर देव होण्यासाठी केला ना
तर त्याच्यामध्ये आम्ही कोण आहोत हेही कळाल्याशिवाय राहणार नाही.